मी रागावले तुमच्यावर. का? बरेच दिवसात आम्ही अत्यानंद महाराजांना काहीच बोललो नाही. ते नाही हो वहिनी. आपल्या घरात वाढीच्या वयाचं मूल असताना तुम्ही जेवताना शुभम करोती का नाही म्हणालात? काय बोलली वंस? जरूर कळेल असं बोला काहीतरी. त्यात न कळण्यासारखं काय आहे ग? अगं आता श्री म्हणालाय ना, ओवीची आई तिला न्यायला येईपर्यंत आपण तिचा सांभाळ करायचा आहे. काय काय सांगतेस काय? हो, जोपर्यंत तिची आई तिला न्यायला येत नाही ना, तोपर्यंत श्रीने तिचं पालकत्व घ्यायचं ठरवलंय. अरे पण मग आपल्याला तिच्यावर चांगले संस्कार करायला नको का? तिला शुभम करोती नको का शिकवायला? मी तर ना सकाळ संध्याकाळ तिला माझ्या बरोबर जपालाच बसवणार आहे. एक मिनिट तू काय वेडी झालीस का? आता श्री म्हणतोय की नाही, म्हणजे तिला चांगल्या शाळेत नको का घालायला? का दिवसभर तिला देवदेव करत ठेवायचंय? हो, देवदेव करत ठेवायचंय. शाळेत घालायला हवं. वंस, आपण तिला कॉन्व्हेंट मध्ये घालू. कॉन्व्हेंट म्हणायचंय का तुला? ओ वहिनी, कॉन्व्हेंट मध्ये मनाचे श्लोक आणि आरत्या शिकवतील का तिला? त्यापेक्षा आपण मराठी मीडियम मध्ये घालू तिला. हा, मराठी मीडियम मध्ये घालू. म्हणजे काय, पुढे मागे तिचा अभ्यास घ्यायला लागला तर आपल्याला पण सोपं जाईल ना. नको इंग्लिश मीडियम मध्ये घालूया. म्हणजे पुढे माझं पार्लर बघायची वेळ आली तर इंग्लिश यायला नको का तिला? नाही, मी तिला मोठी डिझायनर बनवणार. नाही, तुम्ही बनवा काही तिला, पण तिचं लग्न मात्र माझ्या वधूवर सूचक मंडळातूनच जुळवणार आहे मी. डिझायनर वगैरे करायचं असेल ना तर तिला दिल्ली बिल्लीला जायला लागेल. असं नको माझं पार्लर बघायचं ना, तिला इथे माझ्या पार्लर मध्ये माझ्या हाताखाली शिकू दे. माझ्या हाताखाली पण शिकेल ना. नाही पण माझ्या मी आधी शरा, यातनं एक धडा मिळाला आपल्याला असं समजूया आपण. ओके, बघतीस तर तू सोपी गोष्ट नाहीये मूल सांभाळणं. आपण आपल्या परीने कमी प्रयत्न करतोय का तिला समजावण्याचा? पण तरी ती उदासच आहे ओवी. तर तिला आपली सवय नाही. सवय आपल्यालाही नाहीये. शरा, सवय आपल्यालाही नाहीये लहान मुलांची वागण्या बोलण्याची, खेळण्याची. मला कधीच नव्हती, तुलाही नाही. मुलासमोर पालक म्हणून भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या आपण उभं राहू शकू असं मला अजिबात वाटत नाही. ऑफिसमधनं घरी आल्यानंतर तास दीड तास मी माझ्या मुलाशी लपाछपी खेळतोय किंवा रात्र जागत तू त्याला गोष्टी सांगतेस, त्याचं मन रिझवतेस वगैरे, प्रॅक्टिकली शक्य नाही वाटत मला. छोटी गोष्ट नाहीये ती, खूप मोठी जबाबदारी असते. मुलांचं पालन पोषण करण्यासाठी भावनां इतकीच शारीरिक ताकदही महत्वाची असते. शरा, मूल जन्माला घालायचं आणि मग वर्ष दीड वर्षात त्याला पाळणा घरात ठेवायचं, नाही तर मग आजी आजोबांच्या हवाली करून आपण निघून जायचं कामाला. मला नाही पटत हे. मूल होणं कुठल्याही वयात मेडिकली शक्य असेल, पण त्या मुलाला वाढवण्याचं, त्याचं पालन पोषण करण्याचं बळ कुठनं आणू मी? कुठलं मेडिकल सायन्स मला ते बळ देणार आहे, ती ताकद देणार आहे? कुठलं सायन्स मला पुन्हा 25-30 नेऊन उभं करणार आहे? उशीर झाला शरा, खूप उशीर झालाय. पटतंय का तुला? आपल्याला मुलगी असती तर अशीच असती ना. मला वाटलंच होतं तू अशी वाहवत जाशील. हे बघ शरा, ती आपली मुलगी नाहीये. ती फक्त आपल्या घरात काही दिवसांपुरती राहणार आहे फक्त. मला मान्य आहे, मला सगळं मान्य आहे. मी असं कुठे म्हणते की ती आपली मुलगी आहे. ती आपली मुलगी नाहीये, पण तिला तिचे आई वडीलही नाही आहेत ना. मग तुम्ही असा का नाही विचार करत की देवाने आपल्याला अशी गाठ घालून दिली, त्याच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. अहो, आपण ओवीला दत्तक घेऊया. शरा, अनाथ नाहीये ती, आई बाप आहेत तिचे. कुठे आहेत तिचे आई बाप? आपल्या पिल्याला वाऱ्यावर सोडून देऊन निघून गेलेत ते बेजबाबदारपणे. मग ती जबाबदारी आपण घ्यायला काय हरकत आहे? आपण करू ना तिच्यासाठी सगळं, माया लावू तिला, जीवापाड करू सगळं. आपली मुलगी असती तर केलं असतं ना. तुम्ही ऐका ना माझं प्लीज, तुम्ही नाही म्हणू नका. आपण आपली मुलगी समजून तिला वाढवू. आपण दत्तक घेऊया ना ओवीला. हा, खूप प्रश्न पडतात तिला.
खूप शंका आहेत तिच्या मनात. मला ना तिची इन्सिक्युरिटी कळतेय, पण मी काय करू? म्हणजे कशी उत्तरं देऊ तिच्या प्रश्नांना? मला खरंच काही खरं माहित नाहीये आणि खोटं मला बोलता येत नाहीये. मला काहीच कळत नाही आहे. खरंच खरंच खूप अवघड आहे ग हे सगळं. म्हणजे काय होतंय माहितीये का, एक खोटं लपवण्यासाठी आणखी खोटं बोलावं लागतं आणि मग ती सारवासारवी करताना आणखी खोटं बोला. त्यापेक्षा असं वाटतं ना सगळं खरं खरं सांगून टाकूया. पण ती बिचारी खूप लहान आहे. हो नको नको, तुला जोपर्यंत सगळं माहिती नाही ना तोपर्यंत नको सांगूस तिला काही. म्हणजे अर्धवट माहिती मिळण्यापेक्षा ती अजिबात नसलेली बरी ना. त्या बिचारीच्या मनात नक्की काय काय प्रश्न आहेत ना याची कल्पना पण नाही करू शकत आपण. कशी सामोरे जाऊ मी तिच्या सगळ्या निरागस प्रश्नांना. I'm sorry बाळा. I'm really sorry. जान्हवी मॅडम, परत जर आईचा फोन आला ना तर तिला सांगा ओवी खूप आठवण काढते. तिला सांगा कधी पुन्हा हट्ट नाही करणार, नवीन चप्पल नाही मागणार, नवीन कानातले नाही मागणार, काकाने मारलं तरी पण मी रडणार नाही. तू कामाला जाताना मला घेऊन जा, मी असं बोलणार नाही. पण आई तू परत ये. मी तुम्हाला त्रास नाही देणार, मी एकदम बाप्पासारखी बसणार. आई येईपर्यंत मी सान्यासारखी वागणार. आणि आईला सांगा म्हणाली की कामावर घेऊन जा, असं मागे पण नाही लागणार. का आली नसेल तिची आई, का येऊ शकत नसेल? परिस्थिती मुलांना अकाली प्रौढ बनवते. निरागस आहे ही मुलगी. हिला हिच्या वयाचं राहता यायला हवं. आई, एक विचारू? काय ग? काय होईल हो आपण हिला इथेच ठेवून घेतलं तर? नर्मदा, अगं कसं शक्य आहे? आई हो, हिची आई परत आली तर उत्तमच आहे. पण पण समजा त्या आल्याच नाहीत तर पोलिसात कंप्लेंट करून तिला शोधून काढायला हवं. नर्मदा, हे मूल परक्याचं आहे, आपलं नाही. हिला हिच्या आईच्या हवाली करणं आपलं कर्तव्य आहे. पण मग हिची आई येऊन तिला घेऊन का गेली नसेल? काहीतरी कारण असेलच ना. असं काहीतरी असेल ज्यामुळे त्या माऊलीला ही बरोबर नको असेल. इतकी लाघवी मुलगी आहे ही. कोण आई आपल्या लेकराला असं दुसऱ्याच्या भरोशावर सोडून जाईल? मान्य आहे मला, परिस्थिती विचित्र आहे खरी, पण तुम्ही तिच्यात गुंतू नका. उद्याच तिची आई तिला घेऊन गेली तर तुमच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाल्यासारखं होईल. पण मी म्हणते, समजा तिची आई आली तर आपण बोलूया ना त्यांच्याशी आणि विचारूया त्यांना त्यांच्या घरात काय परिस्थिती आहे, त्यांना हे मूल वाढवणं शक्य आहे का.
जर त्यांना हे मूल वाढवणं शक्य नसेल तर आपल्या घरात आनंदात राहील ती. आम्ही छान सांभाळू तिला. हो ना आई? आपल्याकडे आनंदात राहील ती. नर्मदा, तुम्हाला त्या मुलीचा लळा लागेल. लहान मुलांचा लळा लागतोच, पण तिला तिची आई हवी आहे. तुम्ही तिची आई होण्याचा प्रयत्न करू नका. आई, कृष्ण नाही का हो यशोदेकडे वाढला, मग ही आपल्याकडे वाढली तर काय बिघडेल? तिचं नुकसान नक्की नाही होणार. म्हणजे आपण तसं नाही होऊ देणार. प्रश्न फायदा नुकसानीचा नाहीये, पण हा निर्णय आपल्या हातात नाहीये. ती, तिची आई, नंतर जान्हवी आणि श्री, आणि मग आपण उभे आहोत. या माऊलीचा जीव आहे हिच्यात, आणि हिचा जीव आपल्या आईमध्ये अडकलाय. त्यांची भेट घडवून आणणं हे आपलं काम आहे. या पलीकडे त्यात तुम्ही अडकू नका, नंतर अवघड जाईल. काय ग, झोपली? गाढ झोपली. आज जेवली रे पोटभर. माझा तर जीव भांड्यात पडला. ए श्री, जरा माझा फोन ट्राय कर रे. अरे फक्त फोन लागतोय ना इतकंच बघायचंय. अगं पण उठेल ना त्या आवाजाने. नाही, व्हायब्रेशन वर आहे. रिंग वाजते. पटकन, व्हायब्रेट होतोय. हा बघ. चालतोय. हे बरं, तिला हे एवढं पांघरून पुरणार ना की आणखीन एक देऊ? पुरेल. आणि आज पोटभर जेवली आहे ना, त्यामुळे बघ सकाळपर्यंत अजिबात उठणार नाही ती. मग बायकांना ना तुमचे नवरे आणि तुमची मुलं पोटभर जेवलेत की नाही याची इतकी काळजी का वाटते का? बस. जान्हवी, कोणीही स्वतःची उपासमार करून घेत नाही. अगदी मुलं सुद्धा स्वतःच्या भुकेनुसार खातात. तुम्ही ना भुकेचा उगाच तोचा बाऊ करता. ए, असं काही नाहीये. हो. आणि आपल्याला भूक लागलीये, लहान मुलांना नाही कळत. मग ते चिडचिड करतात. लहान मुलंच कशाला, तुलाही नाही कळत. चल चल. ए, माझा फोन व्हायब्रेट झाला. मला सारखं असं वाटतंय की लताबाई फोन करत असतील आणि माझा फोन लागत नसेल. असं नसेल ना रे होत? नाही. मी दिवसभर बँकेत सुद्धा फोन जवळ घुटमळत होते. इतर कुणाचा फोन आला ना तर पटकन फोन ठेवून देत होते. नाही रे, ओवीची घालमेल बघवते. बिचारी आतून अगदी तुटल्यासारखी झालीये. इट्स ओके. इट्स ओके. आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण सगळं करतोय की नाही? आता आपण पोलिसात कळवूया? नाही, नको. पोलिसात कळवलं आणि मग समजा लताबाई परत आल्या तर उगाच केस होईल. पोलीस त्यांच्या मागे लागतील रे. त्यांच्या त्रासामध्ये आणखी एका त्रासाची भर होईल. त्यापेक्षा आपण 2-3 दिवस वाट बघूया ना. ठीक आहे. बघ, तू त्या बाईंना ओळखतेस, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं जजमेंट तूच घ्यायचंयस. ठीक आहे, तू म्हणतेस तसं आपण वागू. थांबू आपण. श्री, बाबांनी कसं वाढवलं असेल रे मला. माझी आई गेली तेव्हा मी एवढीच, तर ह्याच्यापेक्षा खूप लहान होते. किती प्रश्न विचारले असतील मी त्यांना. बाबांशी बोलावं असं वाटतंय.
उद्या सकाळी करेन त्यांना फोन. आता उशीर झालाय, झोपले असतील. चला झोप आता, उशीर झालाय. आणि फार विचार करू नकोस. ओके, झोपा. ओवी, बाबा अरे हे आयुष्यमान भव. अरे पण हे आईच्या हातात दे, दे आईच्या हातात दे. आई, आई लवकर बाहेर ये. अरे लवकर लवकर. काय रे पिंट्या, हा काय माझ्या नावाने शंका करतोयस? मला काय 4 पाय आहेत का 10 हात आहेत? एक कंबर ठणकते माझी सकाळपासून. आणि का ओरडतोयस तू? एका मिनिटात तुला बरं करू. हे बघ, ह्याच्यासाठी हाका मारतोय. घे. अगं बाई, आयुष्यमान भव. पगार वाढला का रे? हा आई, इतक्यात कसा वाढेल पगार? अरे वाढणार कसा नाही पिंट्या. अरे साहेबाच्या ना जरा मागे पुढे करत राहायचं. आणि मर्जीतल्याच लोकांना ना साहेब लोक जरा जास्त पैसे देतात. असं काही नसतं पिंट्या. अधिकारी व्यक्तीचं सगळीकडे बारकाईने लक्ष असतं. आणि सचोटीने काम करणाऱ्याला पगार आणि हुद्दा दोन्ही बरोबर वाढवून मिळत. तुम्ही काही सचोटीने काम करत नव्हतात का? हे बघ पिंट्या, तू सांग तुझ्या साहेबाला, म्हणावं आता माझं लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे मला जास्त पैशांची गरज आहे, माझा पगार वाढवून द्या. अगं आई, नुसता पगार घरात येऊन काही उपयोग नाही. बाबा, ते पैसे आपण कुठे गुंतवायला नको का? दर महिन्याचे शेवटचे 2 दिवस खडखडाट असतो आई आपल्या घरात. त्यात जर आणखी एक माणूस वाढला तर 2 ऐवजी 4 दिवस खडखडाट होईल. कळतंय का तुला? मग ह्यावर उपाय काय? यावर उपाय काय? पगार वाढवणं का लग्न न करणं? हा उपाय का? आई, काय लग्न लावून ठेवलंय? बर, मला नोकरी जरा बरी मिळाली, पगार जरा बरा मिळाला, तर या घरात मुलगी पण जरा जास्त बरी येईल ना. तुझ्यासाठी चांगली मुलगी आणण्याचं काम माझं आहे, कळलं ना? तू फक्त लग्नाला हो म्हण. आई, तू कान बंद करून घेतेस, बोलूच नाही शकत तुझ्याशी कोणी. सतत नेहमी तेच बोलत. पाहिलं ना, पाहिलं कसा तिरसटासारखा वागतो माझ्याशी. हॅलो, हा जानू बोल. कोण? जानू आहे का? अरे वा, ये ये ये. येते का ती? जानू येते? नाही, ये म्हणावं. आणि आल्यासरशी 2 दिवस राहण्यासाठी म्हणूनच ये. हे प्रत्यक्ष डोळ्यांनीच बघेल ना काय चालली त्याची थेरपी. हा, ये म्हणावं. ये म्हणावं तिला. काय म्हण? नाही ग, काही नाही, काही नाही. तू ये, आलीस की बोलूया निवांतपणे. हा, ठेव फोन. हा, ठेवतो. राहायला ये. कशाला? तिथं आणखी डोकं खायला?
पकड आई तिकडे 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 काय हॉलमध्ये बॉल खेळताय? चालतंय का? ती बघ ना किती एन्जॉय करते. पकड टाक 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 पकड. अरे बापरे आई. आत्ता तांदूळ सांडले असते. हा सॉरी सॉरी की बच्ची. पकड 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 घे बॉल घे बॉल घे 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 घे. अरे हळू घे हो बोला बोला टाकू 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 टाकू. ये पकड 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 घे 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 पकड. जा 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 तिकडे जा टाकू 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 जा तिकडे